नाउ सी इन दिस केस व्हॉट टू डू. समजतंय काय झालंय ह्या पर्टिक्युलर केसमध्ये. पेनाल्टीज पण टाय झालेत बिकॉज वी आर हॅव्हिंग 3 पेनाल्टीज हॅव्हिंग सेम व्हॅल्यूज दॅट इज 333. त्यानंतर आपण प्रत्येक पेनाल्टीपासून चेक केलं. जर आपण ह्या पेनाल्टीपासून एंट्री दिली तर 4 हा लिस्ट कॉस्ट आहे, म्हणजे एक प्रोडक्ट आपल्याला शिप करण्यासाठी 4 रुपीज लागतील. जर आपण इथून एंट्री दिली इथे पण परत 4 इज द लिस्ट व्हॅल्यू. नाउ इफ यू आर गिव्हिंग एंट्री फ्रॉम दिस एंड देन 7 इज द लिस्ट व्हॅल्यू. सो आउट ऑफ दिस 3 4 इज द लिस्ट व्हॅल्यू, पण 4 इथं पण आहे आणि इथं पण आहे. सो इन दिस केस आपण एंट्री कुठून द्यायची. सो ह्या केसमध्ये काय करायचं, आता दोन्हीकडे कॉस्ट सेम आहे. सो आता आपण काय करायचं, कोणत्या कॉस्टला मॅक्सिमम ॲलोकेशन करू शकतो त्या पर्टिक्युलर कॉस्टला आपण ॲलोकेशन करायचं. समजतंय. जेव्हा परत कॉस्टमध्ये पण टाय होईल त्या केसमध्ये आपण ज्या पोझिशनला जास्तीत जास्त ॲलोकेशन करू शकतो तिथं जास्त ॲलोकेशन करायचे. सपोज आता आपण इथून एंट्री द्यायचं ठरवलं. सर 4 इज द कॉस्ट. सो ॲट 4 सप्लाय 17 आहे पण डिमांड 5 आहे, म्हणजे फक्त आपण डिमांड 5 फुलफिल करू शकतो. तर सिमिलरली आपण इथून एंट्री दिली, दिस विल बी आवर लिस्ट कॉस्ट. ॲट दिस लोकेशन सी सप्लाय इज 13 डिमांड इज 10. सो आपण इथं 10 डिमांड फुलफिल करू शकतो. सो आपण ॲलोकेशन कुठं करणार, इथं करावं लागेल. कारण जर आपण इथं 5 डिमांड फुलफिल केली, 5 into 4 20 will be the cost. If we can allocate 10 here then the 40 will be the cost. कारण कॉस्ट मध्ये काही चेंज होणार नाही, बिकॉज आय हॅव टोल्ड यू दॅट कॉस्ट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ प्रोडक्ट्स. कॉस्ट हे प्रोडक्टवर डिपेंड करतं, म्हणजे जेवढे प्रोडक्ट आपण इन्क्रीज करतो तेवढे ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट इन्क्रीज होतं. दॅट आय हॅव टोल्ड यू इन अझम्पशन्स. So what we have to do? We have to do the allocations where we can allocate maximum number of products. Then we are getting tie in the cost matrix. जिथं आपल्याला टाय भेटेल त्याच ठिकाणी आपण जिथं मॅक्झिमम ॲलोकेशन करू शकतो तिथं करायचं. आतापर्यंत केस काय होती, इथं कॉस्टमध्ये कधी टाय आपल्याला भेटलं नाही. वी डिडंट गेट एनी कंडिशन इन विच वी आर गेटिंग टाय इन कॉस्ट. आता इथे कॉस्टमध्ये पण टाय झालं. त्या केसमध्ये काय करायचं, ज्या कॉस्टला आपण जास्तीत जास्त ॲलोकेशन करू शकतो तिथं आपण ॲलोकेशन करायचे. इथं जर घेतलं तर इथं आपण सप्लाय 17 आहे नो डाऊट, बट डिमांड इज 5. सो वी कॅन ओनली allocate 5 here. But if you do the allocation at this particular cell, here the supply is 13, demand is 10. So we can fulfill the demand of 10. So we have to allocate here. इथे allocation करतो म्हणजे काय, we have to give the entry from this particular end or this particular penalty. So here we can fulfill the demand of 10, then demand will become 0, supply will remain 3. Okay, I hope you have understood. So I'll scratch this particular column. Now go for penalty number 7. Here we are getting dash. Now 7 minus 4, 3 is the penalty. Here 10 minus 7, again 3 is the penalty. Now column wise penalty. Again see 7 minus 4, we are getting 3. Here we are getting dash. 10 minus 7, again 3, dash. Now again check. Penalties in P7, the penalties are 3 and the penalties are repeated again 4 times. So from which end we have to give the entry. Again check. Start with this particular location. जर आपण इथून एंट्री केली 4 हा मिनिमम आहे. ओके ठीक. जर इथून एंट्री केली आता 7 मिनिमम आहे. जर इथून एंट्री केली 4 मिनिमम आहे आणि जर आपण इथून एंट्री केली 7 मिनिमम आहे. म्हणजे काय, 4 इज द लिस्ट कॉस्ट. 4 इज द लिस्ट कॉस्ट. नाव सी, म्हणजे आपण इथून एंट्री केली तर 4 लिस्ट कॉस्ट येईल आणि इथून एंट्री केली तरी पण 4 लिस्ट कॉस्ट येईल. सो यू कॅन गिव्ह आयदर ऑर यू कॅन सिलेक्ट आयदर पेनल्टी फॉर एंट्री पर्पज. तुम्ही इथून पण एंट्री करू शकता कारण आणि इथून पण एंट्री करू शकता, बिकॉज हा जो 4 आहे दॅट इज 4 कॉमन फॉर दिस पर्टिक्युलर रो ॲज वेल एज दिस पर्टिक्युलर कॉलम. हा कॉस्ट आहे, कॉमन आहे ह्या रोसाठी पण आणि ह्या कॉलमसाठी पण. दॅट्स वाय यू कॅन गिव्ह एंट्री फ्रॉम एनिवेअर. तुम्ही एंट्री इथून पण देऊ शकता, सॉरी इथून देऊ शकता किंवा इथून देऊ शकता. ओके, सपोज आपण इथून एंट्री देऊया, इट्स युअर चॉईस. सो आपण एंट्री इथून दिलो, ह्या कॉलममध्ये 4 इज द मिनिमम. सप्लाय किती आहे 17, डिमांड 5 आहे. सो वी कॅन अप्लाय 5 हिअर. डिमांड फुलफिल झाली, सप्लाय नाव रिमेन्स 12. सो डिमांड फुलफिल झाली त्या केसमध्ये हा कॉलम आपण स्क्रॅच करतो. हा कॉलम आपण स्क्रॅच करतो. नाव गो फॉर द नेक्स्ट पेनाल्टी, दॅट इज पेनाल्टी नंबर 8.
dash dash. Here the penalty is now 7 and here the penalty is 10. Now column wise penalty check करा, इथं dash येईल, आता इथं dash येईल. Now the difference is 3, that is 10 minus 7, then penalty will be 3 dash dash dash. Now ह्या केस मध्ये बघा 10 is the highest penalty, so we'll give the entry from this particular penalty and the least value is 10. So at 10 supply is 3, demand is 15, so we can fulfill the supply. So I will allocate 3 here and the supply will become 0 and now the demand will become 12. Okay, in this case this row will get satisfied. Now only 7 is remaining. Okay, so either you can directly allocate, because the demand is 12 as well as supply is 12 as well as demand is 12, so you can directly allocate 12 here, or you can go for the penalty number 9. When we are going for the penalty number 9, here we are getting 7 will be the penalty, and here also in column we are getting 7 will be the penalty. So it's your choice from which particular penalty you have to give the entry. Okay, so last 7 supply 12 hai, demand पण 12 आहे, so we can allocate 12 here. So in this case supply will become 0, demand will become 0. So this particular column and row will get fulfill their supply and demand condition. Now we find out the total transportation cost, that is 15 into 1 15 plus 25 into 3 75 plus 5 into 4 20 plus 5 into 2 10 plus 12 into 7 84 plus 5 into 20 100 plus 30 plus 40 plus 0. You just do the addition, you will get the final answer. And this answer should be minimum as compared to other methods. Check whether this answer is minimum as compared to the all other methods. I hope you understood now. Is any doubt? If you have any doubt, you just ask me. Any doubt? Any doubt? Understood? Just check. फक्त कन्फ्युजन कुठं करू नका. ज्यावेळेस फक्त पेनाल्टीमध्ये टाय होतं त्या केसमध्ये प्रत्येक पेनाल्टीमध्ये चेक करायचं, जिथं लिस्ट व्हॅल्यू आहे किंवा जिथं लिस्ट कॉस्ट आहे तिथंच फक्त ॲलोकेशन करायचे. जर सेकंड कंडिशन आली, सेकंड कंडिशन इन द सेन्स पेनाल्टी पण टाय होतात आणि कॉस्ट पण टाय होते मॅट्रिक्समध्ये, त्या केसमध्ये ज्या कॉस्टला आपण मॅक्झिमम ॲलोकेशन करू शकतो तिथे ॲलोकेशन करायचे. I will tell you again the condition. Whenever we are getting the tie condition in only penalty, in that case we have to check in the matrix through each penalty where we are having least costs. At that particular cost we have to do the allocations. In second case, if we are getting tie condition in penalty as well as the cost of the transportation in the given matrix, in that case wherever we can allocate maximum number of products or maximum number of allocations to that particular cost, there we should do the allocations. म्हणजे काय, जेव्हा पेनल्टी प्लस कॉस्ट ऑफ द प्रोडक्ट म्हणजे जिथं ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट दोन्ही टाय होतात, म्हणजे पेनल्टी प्लस ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट ऑफ द गिवन मॅट्रिक्स बोथ आर टाइड. इन दॅट केस ज्या ट्रान्सपोर्टेशन कॉस्टला आपण जास्तीत जास्त ॲलोकेशन करू शकतो तिथं आपण ॲलोकेशन्स करायचे. दॅट्स इट. ओके, आय थिंक ऑल ऑफ यू अंडरस्टूड. Now I will give one numerical to homework. So you just solve this numerical as a homework. Solve this numerical as again this is the unbalanced type numerical because supply and demand condition will not match. Here the supply is I think 450 and the demand is I think 500. So you have to balance this numerical before going for the solution of the numerical, and you have to solve this numerical by using NWCR, row minima, matrix minima, least cost method as well as WAM method, and solve the previous numerical
In previous numerical, we have solved only NWCR and I think WAM method. So you solve the matrix minima and column minimum. Okay. You want a solution of this numerical? This is unsolved numerical I have taken. Okay, fine. I will solve the numerical and I will add this in the notes. You'll get at the end of the topic. Okay, last numerical also, it was a unsolved numerical. I will solve that numerical and I will share with you once this topic will get over. Okay, you try this numerical as a homework. And if you have any doubt, you just go on the Google Classroom and watch the videos, previous videos. This video also I am uploading very soon on the Google Classroom. Okay. So shall we end the session?